नमस्कार मंडळी. आपण भारतीय माणसं देवभोळी माणसं. हे देवभोळे पण जपताना आपण अनेक अंधश्रद्धाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जपत असतो. आणि त्यातही राजकारणात अनेक अंधश्रद्धा आपल्याला बघायला मिळतात. राजकारण म्हटलं की अंधश्रद्धेचा बाजारच असतो. या अंधश्रद्धामधली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा ती म्हणजे पवार साहेब राजकारणातून निवृत्त होणार. आणि तीच अंधश्रद्धा पुन्हा एकदा पसरवायला सुरुवात झालेली आहे. आज एका जाहीर सभेत पवारांनी वक्तव्य केलं की 1.5 वर्ष माझी अजून राज्यसभेची आहे आणि त्यानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढवणार नाही, कोणतीही निवडणूक लढवणार नाही. तसंच आतापर्यंत 14 निवडणुका लढवल्या, प्रत्येक वेळेस मला जिंकून देण्यात आलं. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नवीन पिढीला पुढे आणलं पाहिजे, असं पवार साहेब म्हणाले. आणि त्यानंतर सगळीकडे एकच बातमी पसरली, ती म्हणजे पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले. पवारांनी निवृत्तीचे संकेत द्यायचे आणि पवारांनी प्रत्यक्ष निवृत्ती घ्यायची, यात जमीन आसमानाचा फरक असतो. आणि आतापर्यंत निवृत्तीचे संकेत दिले, पवार निवृत्त होणार असंच म्हटलं गेलं. आणि कधी कधीही पवारांनी निवृत्ती जाहीर केली नाही. आणि म्हणून पवार निवृत्त होणार ही एक अंधश्रद्धा असते. आणि तीच अंधश्रद्धा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवली जाते. पवारांनी असा प्रयत्न करून बघितला. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि अजित पवार काहीसे नाराज होते, त्यावेळेस पवारांनी आपलं राजीनामा नाट्य घडवून आणलं. त्यांनी लोक माझ्या सांगाती या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस सांगून टाकलं की मी आता निवृत्त होणार आहे. पण लगेच पवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि पवारांनी निवृत्ती मागे घेतली. असं अनेक वेळा घडलेलं आहे. पवारांनी निवृत्ती जाहीर करायची, कार्यकर्त्यांनी विरोध करायचा आणि पवारांनी निवृत्ती मागे घ्यायची. आणि तसंही पवारांनी हे याचे स्पष्ट संकेत काही वर्षांपूर्वीच दिलेले आहेत की आपण काही निवृत्त होत नसतो, आपल्या हाताला धरून खेचून बाजूला करायचं असतं. आठवतंय तुम्हाला मंडळी, अलिबाग इथे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा होता. आणि त्या मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले होते की मोठ्या पदावर आमच्यासारख्या ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत त्या निवृत्त होत नसतात, बाजूला जात नसतात. तर तरुणांनी त्यांना हाताला धरून बाजूला करायचं असतं आणि ते स्थान पटकवायचं असतं, असं पवारांनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि तिथेच खरं गमक होतं, पण काही लोकांनी ते लक्षात ठेवलं नाही. ज्या वेळेस पवारांनी आपला राजीनामा नाट्य केलं त्यावेळेस देखील पवारांना खरंच मनापासून राजीनामा द्यायचा होता का? तर नव्हता. त्यांना तो राजीनामा द्यायचा नव्हता, कारण पवारांनी सांगितलंय तुमच्यात असेल धमक तर मला हाताला धरून बाजूला करा. आणि ती धमक दाखवण्याचा प्रयत्न अजितदादा यांनी केलेला होता. अजितदादांनी पूर्ण फिल्डिंग लावली होती की काही करून पवारांना आता घरी बसवायचं. पण पवार काय ऐकायला तयार नाहीत. आणि पवार अजितदादांपेक्षाही निर्डावलेले किंवा सशक्त राजकीय नेते असं म्हणून, त्यामुळे त्यांनी अजितदादांना टाकलेला तो एक पेच होता. आणि त्या पेचात अजितदादा अडकले आणि पुढचं राजकारण पुढे काय झालं हे त्यांनी बघितलं. शेवटी अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस फोडावी लागली. पवार तर बाजूला झाले नाहीत, पण अजितदादा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन बाजूला झाले. आणि आपणही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहोत, अध्यक्ष आहोत, हे शेवटी अजितदादांना दाखवावं लागलं. मंडळी, पवारांनी जो सल्ला दिला राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या अधिवेशनात, तो अजितदादांनी तंतोतंत अंमलात आणला.
आता गंमत अशी आहे की पवार आता परत सांगतायत की मी निवृत्त होतोय. पण खरंच पवार निवृत्त होतील का? कारण पवारांनी निवृत्ती जाहीर केल्याबरोबर लगेच जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देऊन टाकली की मागच्या वेळेस त्यांनी तो निर्णय घेतला होता तो कुठल्या तरी दबावाखाली घेतला होता. आता पवारांवर तसा कोणताही दबाव नाहीये आणि त्यामुळे आम्ही पवारांना निवृत्त होऊ देणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की काही झालं तरी पवार हे काही निवृत्त होऊ शकत नाही. मग पवारांनी ही निवृत्ती का जाहीर केली किंवा त्याचे संकेत का दिले? अजितदादांप्रमाणे अजून कोणाला तरी पवारांना पुढे आणायचं आहे का, जो पवारांच्या हाताला धरेल आणि बाजूला काढेल? आणि ती व्यक्ती कोण असू शकते? ती व्यक्ती पवारांच्या घरची अजून एक व्यक्ती असू शकते का? मंडळी, राजकारण हळूहळू पुढे सरकते आणि त्या राजकारणात काहीही होऊ शकतं. यावेळेस पवारांच्या निवृत्तीची संधी नेमकी कोण साधणार हा खरा प्रश्न आहे. आणि पवारांची निवृत्तीची संधी साधताना पवार तिसरी राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण करणार का, किंवा जो कोणी हाताला धरून बाजूला करेल तो तिसरी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करेल का? मंडळी, प्रश्न अनेक आहेत, पण या घडीला त्याचं उत्तर एकच आहे आणि ते उत्तर म्हणजे पवारांची निवृत्ती किंवा पवारांच्या निवृत्तीचे संकेत ही एक अंधश्रद्धा आहे. हा, त्यातून कोणाला तरी संधी देण्याचा मानस पवारांचा नक्कीच असेल. आता ती व्यक्ती कोण याचा शोध तुम्ही नक्कीच घ्या. त्याचप्रमाणे मंडळी, ऐन निवडणुकीच्या वेळेस पवारांनी निवृत्तीचे संकेत देत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय का? आणि असा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये फार क्वचितच केला असेल. जे मला आठवत आहे तर कधीच त्यांनी अशा प्रकारे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. मग आताच पवारांना सहानुभूतीची गरज का भासते? आणि त्याचं कारण हे अजितदादा असू शकतात का? अजितदादा यांनी ज्या प्रकारे या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा झंझावात सुरू केलेला आहे त्यावरून असं दिसतंय की पवार साहेब कुठेतरी हादरलेले. पवारांनी आतापर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणाची नक्कल केली नव्हती किंवा कोणा कशाबद्दलही भावनिक आवाहन केलं नव्हतं. त्यांनी अजितदादांची नक्कल केली आणि अजितदादांवर टीका करताना त्यांनी घर फोडलं असंही पवार म्हणाले. असं जाहीररित्या पवार कधीच म्हणाले नव्हते. एकंदरीत तेव्हापासून पवारांचा आवेग आणि पवारांचा एकूण झंझावात हा काहीसा कमी झालाय का, अशी ही शंका येऊ लागलेली. पवार हे पूर्वीसारखे निवडणुकीला सामोरं जात नाहीयेत का असंही वाटायला लागलेलं. आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळेस आता निवृत्तीचे संकेत द्यायचा आता बाद झालं, मी घरी बसणार, माझी शेवटची निवडणूक, यापुढे मी प्रचारालाही येणार नाही असं सांगून सहानुभूती मिळवायची आणि त्याद्वारे मतं मिळवायची, हे तर पवारांचं प्लॅनिंग नसेल ना? मित्रांनो, शक्यता नाकारता येत नाही. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.